सरकारच्या कामकाजात अडथळा निर्माण करून आतंक फैलावणाऱ्या बिरसा मुंडा या आदिवासी बंडखोर तरुणास जो कोणी जिवंत पकडून देईल त्यास आमचे ब्रिटिश कंपनी सरकार 500 रुपयाचे इनाम, थोडी शेती व मान सन्मान एवढं सारं करून गौरव करणार आहेत। हो चला मालामाल व्हा। हा धोका, ही दगाबाजी अद्या आपल्या भाराला उचल। माझ्या जीवावर उठलेल्या गिधाडांनो, अरे भ्याड आहात तुम्ही। झंडा वर्षा कैसा लग रहा है आपको? कायदे बन चुका है, कायदे हमारा। रे साहेबा, अरे मी कैदी बनलो नाही तरी या फडव्यांमुळे, या हरामखोरांमुळे मला कैदी बनवलं गेलं। उन लोगों का कसूर नहीं है, उन्होंने अपना फर्ज निभाया। मिस्टर शशिभूषण राय, हाँ, ये लो आपका इनाम। झाली कडक कोणी झाली, नाहीतरी मी आधीच कडत होतो। माझं नावच आहे शशिभूषण राय, हेच लागली आता। अरे मळ हाय हाय। 500 रुपयाने लखपती झालास का रे भाडव्या? 500 रुपयाने लखपती झालास। 500 रुपयाने लखपती झाला।
नोकरीच्या दिवसापासून त्याच्या आम्ही मार खावर आहोत. बडा मुश्किल आमच्या हाती आलाय. भगवान भगवान आता तुमच्याशिवाय कसे जगू मी. आणि आपले सोनी सोनी अगर रडतेस तू शिपायाचे पकडो. तुझे एक म्हणता दोन दोन पती देश कार्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान देऊन अमर पदाला जात असतील तर तुझ्यासारखी वीर पत्नी तूच आणि पतिव्रता खरी तूच आहेस. एवढी मोठी पदवी नको दे आजी. पण आता तुमचं कसं व्हायची याची चिंता वाटते मला. आणि आपले हे बाळ लेकरा परिवा अरे तुला जोजवीत असताना तुझ्या लाडात मी इतका विसरून गेलो होतो रे. आणि त्यातच माझा डोळा कसा लागला हे मला कळलंच नाही रे बाळ. आणि तोच मोका साधून अखेर वैर्यानं डाव साधलाय रे बाळा. अखेर वैर्यानं डाव साधलाय. पण तू सिंहाचा बसलायस. सिंहासारखा जग. आपल्या आईला जास्त त्रास देऊ नकोस. जास्त रडू नकोस बाळा. जास्त रडू नकोस. जल्दी करो. पहिले खेदे हमला भाचा. सोनी माझी काळजी करू नकोस. अगं परत येईन मी. चला साहेब. चलो शिपाई अच्छा पकडो. आ